Hello all, welcome to the DKD Yashwantrao on Polytechnic Inchalkarji. In this series of video lecture, we are going through the subject Industrial Engineering and Quality Control. This is lecture number 7 of chapter number 4, that is Quality Control and Inspection. Course outcome. After completion of this chapter, the student will able to interpret the data obtained from the different quality control processes. The contents of this lecture is Kaizen, Pokayoke and 5S. Concept of Kaizen. Kai means change and Zen means good. Kaizen indicates change for good. Kaizen means काय? Change for goods किंवा change for good. म्हणजे जे काही बदल करायचा आहे ते चांगल्यासाठी बदल करायचा आहे. Change for good. Kaizen has philosophy in improve in smaller steps, always consistently and continuously at all place with smallest or zero investment. Kaizen has a philosophy in improve in smaller steps. म्हणजे जे काय चेंज करायचं आहे. Kaizen means काय? Change for good. म्हणजे चांगल्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? बदल करायचा आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बदल म्हणजे काय की प्रोसेस मध्ये बदल किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये बदल करायचा आहे किंवा प्रोडक्ट मध्ये चेंजेस करायचे आहेत. हे कशासाठी की इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. कारण की कस्टमरची रिक्वायरमेंट बदलणार आहे. कस्टमरची रिक्वायरमेंट बदलल्यानंतर आपल्याला काहीतरी चेंज करायला पाहिजे किंवा क्वालिटी पॅरामीटर्स बदलल्यानंतर आपल्याला चेंज करायला पाहिजे. म्हणजे हे काय चेंज आहे ते चांगल्यासाठी करायचं आहे आणि इम्प्रूव्हमेंट साठी करायचं आहे. आणि हे जे चेंज आहे किंवा जे बदल आहे ते कंटिन्युअस असलं पाहिजे. म्हणजे वेळोवेळी आपल्याला काय केलं पाहिजे प्रोसेस मध्ये प्रोडक्ट मध्ये बदल करत राहिलं पाहिजे. जर समजा एकच प्रोडक्ट मी वर्षानुवर्षे एकच प्रोडक्ट कस्टमरला देतोय तर कस्टमर पण काय होणार आहे की त्याला जे चेंज लागणार आहे किंवा त्याला जे बदल लागणार आहे ते त्याला मिळणार नाहीये किंवा त्याला जे गरज आहे ते त्या प्रोडक्ट मधनं मिळणार नाहीये. म्हणून काय म्हणले चेंज करायचं आहे फॉर गुड कंटिन्युअसली अँड कन्सिस्टंटली. म्हणजे चांगल्यासाठी बदल करायचा आहे आणि ते बदल काय आहे कंटिन्युअस असलं पाहिजे आणि कायमस्वरूपी ते बदल करत राहिलं पाहिजे. मग आता हे प्रोडक्ट बद्दल झालं. मग मॅन्युफॅक्चरिंग करताना किंवा प्लॅनिंग करताना सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला थोडं थोडं दररोज बदल केलं पाहिजे. आता एक मशीन वापरतोय, एक मशीन वापरत असताना समजा त्यामध्ये डिफेक्ट्स येत असतील तर त्यामध्ये आपल्याला मेंटेनन्स करून त्या मशीनचं किंवा त्या मशीन मध्ये काय प्रॉब्लेम आहे ते फाइंड आउट करून त्यामध्ये चेंज करायचं. म्हणजे हे चेंज जे करायचे आहेत काय सगळे जे चेंज करायचे आहेत ते सगळं कशासाठी करायचं आहे चांगल्यासाठी करायचं आहे. म्हणजे हे सगळं चेंज फॉर गुड कशासाठी करायचं आहे की क्वालिटीसाठी, क्वालिटी प्रोडक्ट साठी, क्वालिटी सर्व्हिस साठी. मीन्स हे कायझन कन्सेप्ट कशासाठी आहे की क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी. मग क्वालिटी जर इम्प्रूव्ह करायची असेल वेळोवेळी तर आपल्याला बदल पण वेळोवेळी केला पाहिजे. म्हणून काय म्हणले चेंज फॉर गुड. एरियाज ऑफ कायझन. मग आता बदल कशा कशामध्ये करायचा आहे प्लॅनिंग मध्ये करायचा आहे. समजा मी एक प्लॅनिंग केलं मग प्लॅनिंग जे आहे ते कंटिन्युअस मी ठेवणार आहे त्यामध्ये प्लॅनिंग मध्ये थोडं थोडं बदल करत जाणार आहे इम्प्रूव्हमेंट साठी. नेक्स्ट डिझाईन अँड ड्रॉइंग. आता जे मी डिझाईन केलेलं आहे ते डिझाईन मी कायमस्वरूपी वापरणार असं नाही कारण कस्टमरची डिमांड बदलली तर प्रोडक्ट पण आपल्याला बदलायला पाहिजे, प्रोडक्ट मध्ये काहीतरी चेंजेस केलं पाहिजे. ठीक आहे. म्हणून डिझाईन अँड ड्रॉइंग मध्ये पण सुद्धा आपल्याला चेंज करायचं आहे फॉर गुड. चेंज फॉर गुड. थर्ड हाऊसकीपिंग. स्वच्छता आपल्याला वेळोवेळी करायचं आहे. म्हणजे जे हाऊसकीपिंग आहे म्हणजे हाऊसकीपिंग म्हणजे काय जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे किंवा त्याचा स्पेस जो आहे किंवा जागा जी आहे ते चांगल्या पद्धतीने स्वच्छ असलं पाहिजे किंवा जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते म्हणजे जागच्या जागी ठेवलं पाहिजे. पहिला म्हणतात हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग पण तुम्हाला दररोज करायला पाहिजे, स्वच्छता तुम्हाला दररोज केली पाहिजे. नेक्स्ट मटेरियल हँडलिंग. आता मटेरियल हँडलिंग मीन्स काय आता वर्करला स्वतःला ते उचलून दुसरीकडे ठेवायला लागत असेल प्रोडक्ट किंवा जॉब जे आहे ते. मग फॉर एक्झाम्पल तिथं काय केलं मी थोडंफार चेंज केलं की दोन मशीन मधलं अंतर मी कमी केलं त्यामुळे मटेरियल हँडलिंग कमी होऊ शकतं कारण की वर्करला त्रास होत असेल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायला. त्यामुळे मशीनचं जर अंतर कमी केलं तर त्याला कमी त्रास होणार आहे. म्हणजे हे मी चेंज केलं. म्हणजे हे चेंज जे आहे ते चांगल्यासाठी मी चेंज करणार आहे. समजा दोन मशीन मध्ये अंतर जास्त असेल आणि वर्करला त्या मशीन पासून तिकडे मशीन पर्यंत मटेरियल न्यायला लागत असेल तर त्यामधलं डिस्टन्स जे आहे ते कमी केलं. म्हणजे मी चेंज केलं. चेंज कशासाठी केलं की चांगल्यासाठी चेंज केलं. मेंटेनन्स. मग मेंटेनन्स मीन्स काय वेळोवेळी मी किती मेंटेनन्स ठेवणार मेंटेनन्स करणार आहे मशीनचं ते पण कशासाठी असणार आहे चेंज फॉर गुड. नेक्स्ट क्वालिटी कंट्रोल.
अँड 7 स्टोरेज अँड डिलिव्हरी. स्टोरेज अँड डिलिव्हरी मीन्स काय की फॉर एक्झाम्पल आता एक प्रोडक्ट जो आहे तो स्टोअर करतोय मी. स्टोअर करत असताना पण वेगवेगळ्या मेथड मी वापरू शकतोय, चेंज करू शकतोय. म्हणजे डिलिव्हरी करताना पण डिलिव्हरी मीन्स काय कस्टमरला समजा 6 दिवसानंतर ते प्रोडक्ट मिळत असेल तर मी 5 दिवसामध्ये कसं पोच करेल त्या कस्टमरला प्रोडक्ट, हे विचार करणं म्हणजे काय चेंज फॉर गुड. नेक्स्ट बेनिफिट्स ऑफ कायझन. नेक्स्ट बेनिफिट्स ऑफ कायझन. बेनिफिट्स कायझन मुळे काय होणार आहे, बेनिफिट आपल्याला काय मिळणार आहे, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट किंवा इम्प्रूव्ड क्वालिटी. नेक्स्ट इम्प्रूव्ड सेफ्टी. नेक्स्ट जॉब सॅटिस्फॅक्शन इन एम्प्लॉईज. फोर्थ हाय मोराल. फिफ्थ रिड्यूस रिवर्क अँड स्क्रॅप एक्सेट्रा. सिक्स फास्टर सायकल टाइम. आता फास्टर सायकल टाइम मीन्स काय की समजा एक जॉब तयार करायला समजा एक मशीनिंग करायला किंवा जॉब तयार करण्यासाठी 10 मिनिटं लागतात तर ते मी सायकल टाइम कमी करता येतं का, हे पण मी काय करणार आहे, हे चेंज करणार आहे. 10 मिनिटाचं 9 मिनिटात होऊ शकतं का, म्हणजे त्यासाठी जे जे चेंज करायचं आहे ते चेंज कशासाठी करणार आहे, चेंज फॉर गुड. इट इज अ कायझन कॉन्सेप्ट. सेवन्थ ओव्हरऑल इम्प्रुव्हमेंट. एट सॅटिस्फाईड कस्टमर. आता सॅटिस्फाईड कस्टमर कायझन मुळे काय होणार आहे की मी जसं म्हटलं की समजा कस्टमरला 7 दिवसानंतर प्रोडक्ट मिळत असेल तर मी चेंज करून प्रोसेस मध्ये किंवा डिलिव्हरी मेथड मध्ये चेंज करून मी काय केलं की तेच प्रोडक्ट समजा 5 दिवसामध्ये जर त्या कस्टमरला दिलं तर काय होणार आहे, कस्टमर पण सॅटिस्फाय होणार आहे. दिस आर द बेनिफिट्स ऑफ कायझन. म्हणजे जे काही चेंज करायचं आहे, जे काही चेंज करायचं आहे ते चांगल्यासाठी चेंज करायचं आहे, कस्टमरला त्याच्यामुळे फायदा होईल, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट होईल, हे सगळं जे चेंज करायचं आहे हे याच्यासाठी करायचं आहे. आता कायझन टूल्स कुठले कुठले आहेत. फर्स्ट पोकायोके, फॉयस, JIT जस्ट इन टाइम आणि कानबान. these are the some tools of कायझन. मग आता यामध्ये सिलेबस मध्ये फक्त आपल्याला 6 सेमिस्टरला IEQ सब्जेक्ट मध्ये पोकायोके आणि फॉयस हेच फक्त स्टडी साठी दिलेलं आहे. पोकायोके इट इज ऑल्सो कॉल्ड फेल सेपिंग और फुल प्रूफिंग. Pokayoke is a Japanese word. It means foolproof mechanism. It is one of the tools and techniques of Kaizen. It is an approach for fail-safing or mistake-proofing process using automatic devices or methods to avoid simple human error. Means Pokayoke means काय? It is a Japanese word. म्हणजे हे Japanese word आहे. म्हणजे काय फुल प्रूफिंग मेकॅनिझम. म्हणजे फुल प्रूफ मेकॅनिझम मीन्स काय, जे डिफेक्ट्स आहेत ते एरर आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला जे काही करायला लागणार आहे, जे काही चेंज करायला लागणार आहे दॅट इज अ फुल प्रूफ मेकॅनिझम. म्हणजे जे मी वापरणार आहे त्यामध्ये कुठल्याच प्रकारचे डिफेक्ट येऊ नये, फेल सेपिंग म्हणजे फेल होऊ नये, मिस्टेक्स होऊ नयेत, ह्यासाठी मी जे काय करणार आहे ऑटोमॅटिक डिव्हाइसेस वापरणार आहे. फॉर एक्झाम्पल सेन्सर्स असतील, म्हणजे हे जे ऑटोमॅटिक डिव्हाइस वापरणार आहे कशासाठी की ह्युमन एरर कमी करण्यासाठी, डिफेक्ट्स कमी करण्यासाठी, मिस्टेक्स कमी करण्यासाठी, त्याला म्हणणार पोकायोके. पोकायोके इज जॅपनीज वर्ड. इट मीन्स फुल प्रूफ मेकॅनिझम. इट इज वन ऑफ द टूल्स अँड टेक्निक्स ऑफ कायझन. इट इज अन अप्रोच फॉर फेल सेपिंग और मिस्टेक्स प्रूफिंग processes using automatic devices or methods to avoid the simple human error. म्हणजे एरर, ह्युमन एरर रिमूव्ह करण्यासाठी, डिफेक्ट्स रिमूव्ह करण्यासाठी किंवा मिस्टेक्स रिमूव्ह करण्यासाठी जे काही मी चेंज करणार आहे किंवा ऑटोमॅटिक डिव्हाइसेस वापरणार आहे त्याला म्हणणार पोकायोके. मग आता ह्यामध्ये आपण काय करायचं आहे की पोकायोके कुठली कन्सेप्ट आहे, कायझन कन्सेप्ट आहे. म्हणजे पोकायोके मध्ये काय करतोय आपण, मिस्टेक्स होऊ नये, डिफेक्ट्स होऊ नये, त्यामुळे आपण काय करतोय चेंजेस करत जातोय. चेंजेस मीन्स काय, मशीन मध्ये थोडेफार चेंजेस करतोय. ओके, मग हे कशासाठी की चेंज फॉर गुड, म्हणजे चांगल्यासाठी आपण काय करतोय चेंजेस करत असतोय. 2 aspects focused by पोकायोके आर. आता पोकायोके कशासाठी वापरणार आहे की ह्युमन एरर होऊ नये, मिस्टेक्स होऊ नये, डिफेक्ट्स होऊ नये, त्यासाठी आपण जे ऑटोमॅटिक डिव्हाइसेस वापरणार आहे त्याला म्हणणार पोकायोके. मग ऑटोमॅटिक डिव्हाइसेस काय करणार आहेत की प्रिडिक्शन और रिकॉग्नाइजिंग दॅट अ डिफेक्ट इज टू अबाउट टू अकर अँड प्रोव्हाइडिंग अ वॉर्निंग. मीन्स जे एरर होणार आहेत किंवा डिफेक्ट जे होणार आहेत ते आधीच फाइंड आउट करणं आणि त्याबद्दल वॉर्निंग देणं. ठीक आहे, म्हणजे वॉर्निंग दिलं किंवा तेच आधीच जर प्रिडिक्ट केलं तर काय होणार आहे, तो डिफेक्ट होणार नाहीये. आणि नेक्स्ट काय आहे की डिटेक्शन और रिकॉग्नाइजिंग दॅट डिफेक्ट हॅज अकर्ड अँड स्टॉपिंग द प्रोसेस. त्यानंतर दुसरं आस्पेक्ट काय आहे की डिफेक्ट झालं किंवा एरर झालं तर एरर काय करणार, फाइंड आउट करणार, जी प्रोसेस आहे ती स्टॉप करणार. म्हणजे 2 आस्पेक्ट आहेत पोकायोके मध्ये.
प्रिडिक्शन मीन्स काय, जर डिफेक्ट येत असेल तर ते आधीच फाइंड आउट करणं किंवा प्रिडिक्ट करणं आणि प्रोसेस थांबवणं आणि त्याबद्दल वॉर्निंग देणं. आणि दुसरं मेथड काय आहे किंवा दुसरा आस्पेक्ट काय आहे की डिफेक्ट झालं किंवा एरर झाल्यानंतर ते डिटेक्ट करणं आणि डिटेक्ट झाल्यानंतर ते प्रोसेस स्टॉप करणं. म्हणजे प्रिडिक्ट करणं म्हणजे डिफेक्ट आधीच प्रिडिक्ट करणं आणि डिफेक्ट झाल्यानंतर ते डिटेक्ट करणं, हे दोन आस्पेक्ट काय असणार आहेत, पोकायोकेचे असणार आहे. Applications of Pokayoke. Few more examples of Pokayoke applications are modifying a machine so that it will operate only if parts are inserted correctly. Means पोकायोकेचा मेन एम काय आहे की रिड्यूस द ह्युमन एरर, डिफेक्ट्स, मिस्टेक्स. आता फॉर एक्झाम्पल एक वर्कर मशीनवरती काम करतोय आणि मशीनवरती काम करत असताना त्यानं जे जॉब इन्सर्ट करणार आहे मशीन मध्ये जर करेक्ट केलं नाही किंवा उलट केलं तर काय होणार आहे, तर ते मशीन काय करणार आहे, ते डिफेक्ट किंवा एरर जो आहे ह्युमन एरर ते डिटेक्ट करणार आहे आणि ते काय होणार आहे, मशीन स्टॉप होणार आहे. समजा ते सीएनसी मशीन मध्ये जॉब इन्सर्ट करताना व्यवस्थित केलं नाही तर ते मशीन काय करणार आहे, डिटेक्ट करणार आहे, ह्युमन एरर डिटेक्ट करणार आहे आणि ते मशीन काय होणार नाही, चालू होणार नाही. म्हणून काय म्हणले, मॉडिफाईंग अ मशीन सो दॅट इट विल ऑपरेट ओनली पार्ट्स आर इन्सर्टेड करेक्टली. जर पार्ट व्यवस्थित घातला मशीन मध्ये, सीएनसी मशीन मध्ये, तरच ते मशीन चालू होणार आहे, अन्यथा ते मशीन चालू होणार नाही. ह्यामुळे काय होणार आहे, जो ह्युमन एरर आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. Second example, sensors in machines to avoid the accidents. For example, sensors to detect the human body. आता मशीन मध्ये सेन्सर सुद्धा असणार आहेत की ते ह्युमन बॉडीला सेन्स करणार आहेत. कारण की कसं आहे, मशीन वापरत असताना समजा चुकून हात जर मशीन मध्ये गेला तर काय होऊ शकतं, ऍक्सिडेंट होऊ शकतं. हा एरर काय, ह्युमन एरर आहे. मग मी तिथं सेन्सर्स वापरले मशीन मध्ये मी चेंजेस केले की तिथं सेन्सर असतील आणि सेन्सर काय करणार, समजा चुकून जर हात मशीन मध्ये जात असेल तर ते सेन्स करून मशीन थांबणार. म्हणजे हे पण काय झालंय, दिस इज अ एक्झाम्पल ऑफ पोकायोके. म्हणजे जे काही आपण चेंज करणार आहे मशीन मध्ये ते चांगल्यासाठी चेंज करणार आहे आणि जे ऑटोमॅटिक डिव्हाइस वापरणार आहे ते कशासाठी वापरणार आहे की रिड्यूस द ह्युमन एरर, मिस्टेक्स, डिफेक्ट्स. दिस इज पोकायोके. Third example, different type of plugs fitting to avoid 110 volts appliances being connected to 230 volt outlet. आता आपण जर बघितलं 230 व्होल्टचा आउटलेट किंवा जो प्लग असतो तो वेगळा असतो आणि 110 व्होल्टचा प्लग वेगळा असतो. कारण कसं आहे, समजा 230 चा प्लग आणि 110 चा प्लग एकच ठेवला तर काय होऊ शकतो की 110 च्या व्होल्ट मध्ये 230 व्होल्टचं प्लग इन्सर्ट करू शकतोय किंवा 230 व्होल्टचा प्लग 110 मध्ये इन्सर्ट करू शकतो किंवा 110 चा प्लग 230 मध्ये इन्सर्ट करू शकतो. म्हणजे हा काय होऊ शकतो, प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा मशीनला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण की 110 व्होल्ट जर मशीनला लागत असेल आणि तुम्ही 230 व्होल्टच्या प्लग मध्ये ते इन्सर्ट केला तर काय होणार आहे, ते हाय व्होल्टेज येऊन मशीन खराब होऊ शकतो. म्हणजे हे पण काय फुल प्रूफिंग किंवा फेल सेपिंग आहे. म्हणजे हे मिस्टेक्स काय करणार, रिमूव्ह करणार आहे. म्हणजे 110 व्होल्टचं प्लग वेगळा असणार आहे, 230 व्होल्टचं प्लग वेगळा असणार आहे किंवा त्याचं डिझाईन वेगळं असणार आहे. हे कशासाठी की ह्युमन एरर, डिफेक्ट्स किंवा मिस्टेक्स कमी करण्यासाठी. दिस इज एक्झाम्पल ऑफ पोकायोके. म्हणजे मेन एम काय पोकायोकेचं की फेल सेपिंग ऑर फुल प्रूफिंग. फुल प्रूफिंग कशासाठी की रिमूव्ह द मिस्टेक्स, ह्युमन एरर, reduce the human error, reduce the mistakes, defects. Okay. Applications of Pokayoke: less defects, fast production process, better quality production, workers efforts are reduced and increase in profit. These are the applications of Pokayoke. Next tool of Kaizen is 5S. 5S means काय, 5S: Siri, Seton, Shiso, Shiketsu and Chitsuke. They are the 5S. It is a Japanese terms. मग हे जापनीज टर्म्स आहे, सिरी, सेटॉन, सिसो, सिकेत्सु आणि शित्सुके. मग इंग्लिश मध्ये जर ट्रान्सलेट काय होतं, सिरी मीन्स काय, सॉर्ट, सेटॉन मीन्स सेट इन ऑर्डर्स, सिसो मीन्स शाईन, सिकेत्सु मीन्स स्टँडर्डाइज आणि शित्सुके मीन्स सस्टेन. दीज आर द 5S. सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज, सस्टेन. आता सॉर्ट मीन्स काय, इलिमिनेट अननेसेसरी आयटम्स फ्रॉम द वर्क प्लेस. म्हणजे जिथं लोक काम करतात किंवा वर्क प्लेस जो आहे लोकांचा किंवा कामगार जिथं काम करतात तिथं जे अननेसेसरी आयटम्स आहेत किंवा अननेसेसरी इक्विपमेंट्स किंवा टूल्स जे आहेत ते काय करणं, रिमूव्ह करणं. म्हणजे जिथं वर्कर काम करतोय तिथं अननेसेसरी आयटम्स किंवा टूल्स असतील ते रिमूव्ह करणं. कारण की जे तिथं गर्दी होत असते त्यामुळे वर्करला काय काम करता येत नाही व्यवस्थित. त्यामुळे त्याच्या आजूबाजूला जे अननेसेसरी आयटम्स आहेत ते काय करणं, रिमूव्ह करणे. दॅट इज अ सॉर्ट.
नेक्स्ट सेट इन ऑर्डर, अरेंज आयटम्स सो दॅट दे आर इझी टू यूज, फाइंड अँड पुट अवे. मीन्स जे इक्विपमेंट आहेत किंवा टूल्स आहेत, ते टूल्स असतील ते व्यवस्थित एका जागेवरती ठेवणं. म्हणजे टूल्स जे लागणार आहेत, म्हणजे आता फॉर्करला एक टूल लागतं किंवा स्क्रूड्रायव्हर लागतं, ते स्क्रूड्रायव्हर जिथं पाहिजे आहे तिथं जर ठेवलं तर ते स्क्रूड्रायव्हर परत ते वर्करला तिथनं मिळू शकतं. म्हणजे सेट इन ऑर्डर मीन्स काय, अरेंज आयटम्स सो दॅट दे आर इझी टू यूज अँड फाइंड अँड पुट अवे. मीन्स व्यवस्थित त्या वर्करला फाइंड आउट करता येतं किंवा ते मिळू शकतं, त्याला काय म्हणा सेट इन ऑर्डर. नेक्स्ट शाईन, कीप द आयटम्स अँड वर्क एरिया नीट अँड क्लीन. म्हणजे जे वर्क एरिया आहे किंवा वर्कर जिथं काम करतो ते सगळं जे एरिया आहे ते काय करणं, क्लीन करणं किंवा नीट अँड क्लीन करणं. नेक्स्ट स्टँडर्डाइज, क्रिएट अ कन्सिस्टंट अप्रोच टू टास्क अँड प्रोसिजर. म्हणजे एक स्टँडर्ड प्रोसिजर वर्करला सांगणं की या पद्धतीनं तुला काम करायचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याला सांगितलं की स्टँडर्ड प्रमाणे काम करायचं आहे किंवा कसं काम करायचं. जर एकदा एका वर्करला सांगितलं किंवा स्वच्छता कशी ठेवायची आहे किंवा तुमचे जे टूल्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत ते कुठे ठेवायचे, हे जर स्टँडर्डाइज करून सांगितलं की बाबा ते कसं काम करायचं किंवा कोणते इन्स्ट्रुमेंट कुठे ठेवायचे, तर त्याला काय म्हणतात स्टँडर्डाइज. अँड नेक्स्ट सस्टेन, मेक अ हॅबिट ऑफ मेंटेनिंग द करेक्ट प्रोसिजर्स. म्हणजे जे प्रोसिजर वर्करला सांगितलेलं आहे किंवा जे व्यक्ती, ज्या लोक काम करत असतील इंडस्ट्रीमध्ये, त्यांना ते कसं काम करायचं तर एकदा सांगितलं तर त्याच पद्धतीने त्यांनी मेंटेन ठेवलं पाहिजे. कसं काम करायचंय त्याच पद्धतीने ते काम केलं पाहिजे, त्याला म्हणतात सस्टेन. सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज अँड सस्टेन, दीज आर द 5 Ys. म्हणजे सगळं कशासाठी करतोय आपण की क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. अननेसेसरी वेस्टेज जे आहे, जे वर्करचं वेळ जाणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक एक स्क्रूड्रायव्हर आहे आणि तो स्क्रूड्रायव्हर त्या वर्करला पाहिजे आहे, पण तो कुठे ठेवला जर माहित नसेल तर त्याचं काय होतं, त्या वर्करचं कुठं आहे ते हुडकण्यात वेळ जातो. पण तेच समजा स्क्रूड्रायव्हर एका जागेवरती व्यवस्थित ठेवलं तर ते वर्करला माहित आहे की तिथं जाऊन ते घ्यायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर जर फॉलो केल्या, 5 सिस्टीम जर इंडस्ट्रीमध्ये फॉलो केली, जिथं पाहिजे तिथं जर ती वस्तू ठेवली, वर्किंग एरिया जर क्लीन ठेवलं, स्टँडर्डाइज ठेवलं, तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली जे वेस्टेज आहे ते कमी होणार आहे. वेस्टेज ऑफ टाइम काय होणार आहे, कमी होणार आहे वर्करचं. फर्स्ट, सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाइज अँड सस्टेन. ऍडव्हान्टेज ऑफ 5 Ys, बिल्ड्स अ गुड कल्चर इन द इंडस्ट्री. कल्चर पण काय होणार आहे, चांगलं होणार आहे. कारण की कसं आहे, स्वच्छता, नीटनेटकेपणा असणार आहे, जिथं पाहिजे तिथं इक्विपमेंट किंवा टूल्स ठेवले असणार आहेत, त्यामुळे कल्चर जे आहे ते चांगलं होणार आहे. नेक्स्ट, क्लीनलीनेस मेंटेन, स्वच्छता ठेवली जाणार आहे 5 Ys मुळे. नेक्स्ट, इन्क्रीज गुड हॅबिट इन स्टाफ, जे वर्कर आहेत किंवा सुपरवायझर त्यांना पण चांगली सवय लागणार आहे. फोर्थ, रिडक्शन इन ऍक्सिडेंट, ऍक्सिडेंट कमी होणार आहेत. कारण की का, जे अननेसेसरी आयटम्स आहेत आजूबाजूला, त्यामुळे काय होऊ शकतं, ऍक्सिडेंट जे होऊ शकतात ते काय होणार, जे अननेसेसरी आहेत ते मी बाजूला काढून ठेवणार किंवा ते व्यवस्थित दुसरीकडे ठेवणार आहे. त्यामुळे ऍक्सिडेंट पण काय होणार आहे, कमी होणार आहे. नेक्स्ट, रिड्यूस अननेसेसरी टाइम इन सर्चिंग. कारण की अननेसेसरी सर्चिंग मीन्स काय की मी आयटम जिथं पाहिजे किंवा टूल्स किंवा इक्विपमेंट जिथं पाहिजे तिथं ठेवलं तर काय होणार आहे, हुडकण्यात जे वेळ जाणार आहे ते जाणार नाहीये. मग काय म्हणले, रिड्यूस अननेसेसरी आयटम, अननेसेसरी टाइम इन सर्चिंग. फिफ्थ काय आहे, रिड्यूस अननेसेसरी टाइम इन सर्चिंग. सिक्स, इन्क्रीज वर्क इफिशियन्सी, इफिशियन्सी पण वाढणार आहे. आणि 7 काय होणार, डिसिप्लिन. दीज आर द ऍडव्हान्टेज ऑफ 5 Ys. आता यामध्ये जर तुम्ही बघितलं की बिफोर कसं होतं की ह्या रस्त्यामध्ये वेगवेगळे बॉक्स ठेवलेले आहेत, पण समजा मी 5 Ys वापरलं तर जे रस्त्यामधील जे किंवा ज्या पाथवे म्हणतात त्याला, तर हे काय आहे की जे रस्त्यामधील जे बॉक्सेस होते ते जर बाजूला काढून ठेवलं तर हा रस्त्यावरनं व्यवस्थित वर्कर किंवा हा जो पाथ आहे त्यावरनं ते व्यवस्थित वर्कर जाऊ शकतात. तसं इथं पण खाली स्टोअर मध्ये जर व्यवस्थित जर ठेवलं नाही तर काय होऊ शकतं, आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा आपल्याला वेगवेगळे जे आयटम्स आहेत ते फाइंड आउट करायला प्रॉब्लेम येऊ शकतो. पण तेच समजा स्टोअर मध्ये जर समजा व्यवस्थित जर ठेवलं, म्हणजे रॅक करून किंवा व्यवस्थित रचून जर ठेवलं तर आपल्याला त्याचा फायदा होतो. हे पण एक्झाम्पल आहे ऑफिस मधलं. जर समजा फाईल्स व्यवस्थित जर ठेवले नाही तर आपल्याला फाईल हुडकण्यामध्ये भरपूर वेळ जातो, कुठलं फाईल पाहिजे ते. पण ते समजा मी फाईल्स व्यवस्थित ठेवले, तिला लेबलिंग व्यवस्थित केलं किंवा रॅक व्यवस्थित ठेवलं तिचा, तर काय होऊ शकतं, तुमचं टाइम पण कमी होणार आहे आणि दिसायला पण ते चांगलं दिसणार आहे. त्याच पद्धतीने जे डिस्प्ले आहेत
डिस्प्ले म्हणजे डिस्प्ले नोटीस बोर्ड इंडस्ट्रीमध्ये जे नोटीस बोर्ड असतात तिथे जर समजा अननेसेसरी आयटम्स तुम्ही जर ठेवला तर काय होऊ शकतं तो डिस्प्ले व्यवस्थित दिसू शकत नाही. पण समजा तेच अननेसेसरी आयटम जर काढलं की ते व्यवस्थित आपण बघू शकतो. म्हणजे बिफोर अँड आफ्टर, बिफोर काय होतं आणि आफ्टर काय होतं. हे 5S कशासाठी आहे की एक तर काय आहे की सगळं क्लिनलीनेस ठेवणं, जिथं आयटम पाहिजे तिथं ठेवणं, अननेसेसरी जे आयटम आहेत वर्किंग एरियामध्ये ते काढून टाकणं, स्वच्छता ठेवणं. These are the 5S techniques. We gone through in this lecture. We gone through the contents that is Kaizen. What is mean by Kaizen? Advantage of Kaizen. Next, Pokayoke. It is a tool of Kaizen. What is advantage of Pokayoke? And 5S. There are 5S. Siri, Siso, Seton, Shikitsu, Chitsuke. They are the 5S. Thank you all.